नमस्कार, मी किरण. तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज. स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. खामगाव फाटा ते खामगाव रोडवरील राजेंद्र फायबर जिनिंग मिल जवळ गेल्या काही दिवसांपासून सडलेल्या कापसामुळे आणि जैविक कचऱ्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधीची समस्या अखेर सुटली आहे. ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यांमुळे प्रशासनाला जाग येत सडलेला कचरा हटवण्यात आला असून परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. खामगाव फाटा ते खामगाव रोडवरील जिनिंग मिलमधील दुर्गंधीयुक्त कचरा गेल्या काही दिवसांपासून रोडवर टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी, श्वसनविकार, त्वचारोग यांचा त्रास वाढत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत. सडलेल्या जैविक कचऱ्यामुळे वाहतूक अडथळाग्रस्त होत होती आणि अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ साजिद खान यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्त बैठक घेऊन ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. ग्रामस्थांनी 24 तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत संपूर्ण परिसरातील कचरा रातोरात हटवण्याचे काम हाती घेतले. सकाळी सर्व परिसर स्वच्छ करण्याचे काम जिनिंग व्यवस्थापनाने ग्रामपंचायत खामगाव यांनी दिलेल्या नोटिसीनंतर केल्याचं कळतंय. याबाबत यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी ठोस पावले उचलणं गरजेचं आहे. सध्या तरी परिसर स्वच्छ झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाचा आभार मानलं असलं तरी त्यांनी पुढील काळात अशी समस्या उद्भवू नये म्हणून कठोर कारवाईची आणि नियमावली तयार करण्याची मागणी कायम ठेवली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार मराठी न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज.